नगर परिषद निवडणुकानंतर सत्ता स्थापनेच्या हालचाली घडत असतानाच अकोटमध्ये भाजप आणि एमआयएमच्या युतीवरून गदारोळ झालेला असताना शिवसेनेनेही तोच कित्ता बीडच्या परळीत गिरवलाय। नगर परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेने राष्ट्रवादीसह एमआयएमच्या साथीने सत्तेचं नवं समीकरण मांडलं। बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये परळी नगर परिषद निवड नुकतीच झाली। त्यात राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांच्या गटनेतेपदी नगरसेवक तसंच राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंकेंची निवड झाली। तर परळीत 35 पैकी 16 नगरसेवक राष्ट्रवादीचे तर शिवसेनेचे 2 आणि एमआयएमच्या एका नगरसेवकाचा गट आहे। तर परळीमध्ये नेमकं कोणतं समीकरण जन्माला आलंय आपण पाहूया। काय आहे परळीची स्थिती? परळीत शिवसेना गेली आहे एमआयएम सोबत। सत्ताधारी राष्ट्रवादी 16, शिवसेना 2, एमआयएम 1, अपक्ष 4। गट जर विचार केला तर भाजप 7, अपक्ष 2, काँग्रेस 1, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 2। त्यामुळे एमआयएम आणि शिवसेना यांची तिकडे युती झाल्याचं बघायला मिळतंय। तर ठाकरेंच्या शिवसेनेने आणि काँग्रेसने शिवसेनेवर या संदर्भात सडकून हल्ला करत बंड तत्व आणि हिंदुत्वाच्या गप्पा कायमच्या थांबवा असा टोला हाणलाय। मी काँग्रेस बरोबर बसणार नाही बरं का, हे कोण म्हणत होतं? मेंदे म्हणत होते। आम्हाला काँग्रेसचा विषयी प्रचंड घृणा आहे। मग आता काय, तुमचा मित्रपक्ष काँग्रेस बरोबर आहे, तुम्ही बीडमध्ये काँग्रेस बरोबर अलायन्स करताय, एमआयएम बरोबर अलायन्स करताय, कशाला लोकांना फसवताय? शिंदे फार नाक लावतात ना, शिंदेचे लोक इथले बऱ्याच गोष्टी नाक लावतात आणि आता तिथे एमआयएम एका गटात बसलेले आहेत। बघा आता तुम्हाला एमआयएम चालतो, आम्हाला फार एखादा आमच्याकडे मुसलमान आला तर फार त्याला काय काय वाकटं लावतात। तुम्ही तो प्रत्यक्षात एमआयएमशी एक गट स्थापन केलेला आहे परळीमध्ये। आता कुठे गेला यांचा हिंदुत्व? काल नितेश राणे सांगत होते जय श्रीराम म्हणणाराच खुर्चीवर बसेल। मग हे काय सुरू आहे? निवडणुकीमध्ये कधी असा धर्माचा वापर होतो, जातीचा वापर होतो? परळीमध्ये सत्ताधारी शिवसेनेने एमआयएमशी युती केल्यामुळे विरोधकांकडून टीकेचा भडीमार होतोय। यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह सर्वच नेत्यांनी एमआयएमशी युतीबाबत कानावर हात ठेवले आहेत। एमआयएमवर आमच्यासारखं कडवटपणे कोणीही बोलत नाही महाराष्ट्रात। तुमची सुद्धा हिंमत नाही। आम्ही कधी एमआयएम येत आमच्या कोसं दूर राहणार, कधी त्यांच्याबरोबर नाही युती। एवढं मात्र निश्चित, आम्ही एमआयएमला महाराष्ट्रातून हद्दपार करणार। असं जर काही स्थानिक पातळीवर झालं असेल, आम्ही साहेबांना सांगून त्या गटातून बाहेर पडणार। जर स्थानिक पातळीवर झालं असेल तर। अकोट आणि परळीत सत्ता स्थापनेसाठी केंद्रस्थानी आलेल्या एमआयएमने थेट भाजप आणि शिवसेनेवर टीका करत कधीच सोबत येणार नाही असं स्पष्ट केलं। एमआयएम जातीवादी पक्ष, एमआयएम हे असा पक्ष तसा पक्ष। मग निवडणूक झाल्यानंतर कशाला कटोरा घेऊन आमच्या लोकांच्या मागे लागत आहे तुम्ही की आम्हाला द्या, आम्हाला मदत करा, आम्हाला मदत करा करके? एमआयएमच्या बाबतीत इलेक्शनच्या अगोदर खूप बोलतात, इलेक्शन संपल्यानंतर कटोरा घेऊन आमच्या मागे फिरतात। अकोटमध्ये तसंच केलं, परलीमध्ये तसंच केलं। आमच्या नजरेत एकनाथ शिंदे सुद्धा गुस्ताखे रसूल आहे, म्हणून आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजप नाही, एकनाथ शिंदे नाही। तर परळीमध्ये एमआयएम सोबत युती होणार नाही असं म्हणतात आमदार निलेश राणे। एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक या कार्यक्रमात पॉडकास्टमध्ये निलेश राणेंनी ही माहिती दिली आहे, आपलं मत मांडलंय, पाहूया। कुठलाही गट स्थापन झालेला अजून नाही। कोणीतरी एक टूंग काढली की हे समर्थन देतात। आमचे तिकडे 2 आहेत, राष्ट्रवादीचे 16 आहेत आणि मग वगैरे वगैरे असं सगळं आहे। अजून गट जर स्थापन झाला असेल आणि त्यांनी स्थानिक पातळीवर जर तिकडे पाठिंबा दिला असेल, काही गडबड स्थानिक पातळीवर पण होते। जर स्थानिक पातळीवर झाला असेल, एमआयएमला जर तुम्ही त्या गटात घेतला असेल तर तो गट रजिस्टर होतो कलेक्टरकडे। जर तो गट स्थापन झाला नसेल तर विषयच येत नाही पाठिंब्याचा। जर गट स्थापन झाला असेल तर 100% स्थानिक तिकडच्या नेत्यांना सांगण्यात येईल की त्या गटातून तुम्ही बाहेर यायचं। हे आज सकाळी मी सन्मान्य आमच्या नेत्यांना पण सगळं सांगितलेलं आहे आणि ही भूमिका आमची की जर गटामध्ये ते गेले असतील स्थानिक पातळीवर, आम्हाला प्रत्येक वेळेला ते विचारूनच करतील अशातला भाग नसतो, तर त्यांना त्या गटातून बाहेर यायला सांगतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।
आहे